महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला। यामध्ये महायुतीने निर्विवाद यश मिळवले। लाडक्या बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाल्याचे बोलले जात आहे। धाराशिवमध्ये महायुती व महाविकास आघाडीला प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे। पाहुयात कोणत्या मतदारसंघात कोण विजयी झाले व कोण पराभूत झाले। भूम-परांडा मतदारसंघात तानाजी सावंत हे विजयी झाले असून त्यांनी महाविकास आघाडीच्या राहुल मोटेंचा पराभव केला आहे। तर धाराशिव कळंबमधून महाविकास आघाडीच्या कैलास पाटलांनी महायुतीच्या अजित पिंगळे यांचा पराभव केला आहे। तर तुळजापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या धीरज पाटील यांचा पराभव करत महायुतीचे राणा जगजितसिंह पाटील हे विजयी झाले आहेत। तर उमरगा मतदारसंघात महायुतीच्या ज्ञानराज चौगुले यांचा महाविकास आघाडीच्या नवख्या असलेल्या प्रवीण स्वामी यांनी पराभव करत विजय मिळवला आहे।